अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, तुमचं राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सर्वांना दीर्घायुष्य मिळू दे असं मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, उद्या आहे शनिवार, एप्रिल महिना आणि एप्रिल महिन्यातली ही संकष्टी चैत्र महिन्यातील पहिली संकष्टी आहे आणि प्रत्येक संकष्टीला असं काहीतरी अनन्यसाधारण महत्त्व असतं आणि आपण प्रत्येक संकष्टीला विशेष अशा काही सेवा, व्रत, उपवास केले तर आपल्याला त्याचं निश्चित चांगलं फळ मिळत असतं। आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा असू दे, आपण ती पूर्ण करण्यासाठी आपल्याला उद्या काही विशेष उपाय सेवा करायचे आहेत। 11 दाण्यांचे उपाय करायचे आहेत। हे उपाय करत असताना हे उपाय करत असताना आपण मनापासून प्रबळ इच्छाशक्ती ठेवून आणि विश्वास ठेवून करायचे। गणपती बाप्पा हे विद्येचे दैवत आहेत आणि संकट दूर करणारे दैवत आहेत आणि गणपती बाप्पाचे उपासना, व्रत जो कोणी मनापासून करतो त्याला निश्चितच गणपती बाप्पा फळ देत असतात। तर बघा, उद्या आपल्याला काय करायचं आहे तर आपण उद्या दिवसभरात कधीही सकाळपासून संध्याकाळपर्यंत हा उपाय करू शकतो। हा उपाय तुमची कुठलीही कठीणातील कठीण इच्छा असू दे, मग मुलांच्या एक्झामसाठी असू दे, मुलांच्या लग्नासाठी असू दे, मुलांच्या नोकरीसाठी असू दे, तुमच्या व्यवसायासाठी असू दे किंवा पतीच्या व्यवसायासाठी असू दे, तुमच्या घरात काही अडचणी असतील त्या असू दे, पैशाच्या अडचणी असतील त्या असू दे, पतीच्या प्रमोशनसाठी असू दे, म्हणजे कुठलीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर त्यासाठी तुम्ही हा उपाय उद्या नक्की करा, विश्वास ठेवून करा आणि गणपती बाप्पावर जो कोणी विश्वास ठेवून ही सेवा उपाय करेल त्याचं फळ त्याला निश्चित 3 ते 4 संकष्टीपर्यंत मिळू शकतं। तर बघा, उद्या काय करायचं, सकाळी उठल्यानंतर आपण आपल्या घरातील जी नित्यनेमाची पूजा करतो ती पूजा करायची आणि गणपती बाप्पांना आपण एका तामणमध्ये घ्यायचं। तुम्ही 11 पळी पाण्याचा अभिषेक घाला, 11 पळी दुधाचा अभिषेक घाला, 11 पळी पंचामृतचा अभिषेक घाला। तुम्हाला शक्य होईल त्याचा अभिषेक 11 पळ्या घालून तुम्ही ओम गणपते नमो नमः म्हणत अभिषेक घालायचा। स्वच्छ मूर्ती पुसायची, एक पाट घ्यायचा, त्या पाटावरती लाल कापड अंथरायचं आणि त्या कापडवरती तांदळाचं अखंड तांदूळ घ्यायचे, न तुटलेले न फुटलेले, त्या तांदळाचं आसन करायचं आणि गणपती बाप्पांना अष्टगंध, हळद, कुंकू, सिंदूर लावून तो गणपती बाप्पांची मूर्ती त्या तांदळावरती स्थापन करायची आणि त्यानंतर सगळ्यात प्रिय असं गणपती बाप्पांचं जे जास्वंदाचं फूल आहे ते तुम्ही पहिल्यांदा अर्पण करायचं। दुर्वा अर्पण करायच्या, 21 दुर्वा, 51 दुर्वा, 108 दुर्वा, शक्य होईल तेवढ्या दुर्वा तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आणि त्यानंतर अखंड 11 तांदूळ घ्यायचे, न तुटलेले न फुटलेले, त्या अक्षतांना हळद कुंकू ओलं करून त्या अक्षता तयार करायच्या त्या तांदळाच्या आणि प्रत्येक एक तांदूळ हातात घ्यायचा। गणपती बाप्पांच्या चरणाजवळ तुम्ही ओम गणपते नमो नमः असं म्हणत 11 वेळा 11 दाणे अर्पण करायचे गणपती बाप्पांच्या चरणाजवळ, जे फूल तुम्ही अर्पण केले त्या फुलावरती। हा उपाय जो आहे तो तुम्ही घरीसुद्धा करू शकता आणि गणपती बाप्पांच्या मंदिरातसुद्धा करू शकता। गणपती बाप्पांच्या मंदिरात जर हा उपाय केला तर त्याचं फळ तुम्हाला लवकर निश्चितच मिळेल, कारण मंदिरामध्ये सकारात्मकता जास्त असते आणि तिथं केलेले उपाय हे लवकर आपल्याला फलदायी ठरत असतात। हे उपाय मंदिरजवळ असेल तर तुम्ही उद्या निश्चित जाऊन त्या मंदिरात करा, मंदिर जवळ नसेल तर तुम्ही घरात गणपती बाप्पांना मी सांगितले त्या पद्धतीनं करू शकता। हे जे उपाय आहेत हे उद्या तुम्हाला करायचे आहेत। मग तुम्ही हे उपाय केल्यानंतर तुम्ही गणपतीच्या मंदिरमध्ये जर उपाय केले असतील तर तुम्ही अथर्वशीर्ष म्हणा, घरात जर तुम्ही दिवसभर अथर्वशीर्ष पठण करा, तुम्हाला सांगते गणपती स्तोत्र म्हणा, ओम गणपते नमो नमःचा दिवसभर मंत्र म्हणा। त्यानंतर बघा, आपल्या मुलांच्या प्रगतीमध्ये, मुलांच्या परीक्षेमध्ये यश येण्यासाठी तुम्हाला मी एक उपाय सांगणार आहे। याबरोबरच तो उपाय म्हणजे
तुम्ही 6 लवंगा, 3 कापूरवड्या आणि 1 कलाव्याचा दोरा घ्यायचा आणि मंदिरात जायचं आणि एका पुडीमध्ये तुम्ही हे सगळं साहित्य बांधायचं. म्हणजे कलाव्याचा दोरा, 6 लवंग आणि 3 कापूरवड्या एका कागदमध्ये बांधायचं आणि गणपती बाप्पांच्या मंदिरातच हा उपाय करायचा आहे. मंदिरात जायचं, गणपती बाप्पांच्या समोर ही पुडी ठेवायची. 3 वेळ तुम्ही अथर्वशीरचं पठण करायचं आणि 3ऱ्या वेळेला तुम्ही फलश्रुती म्हणायची. आणि तुम्ही तुमच्या मुलांच्यासाठी जे काय बोलायचं, म्हणजे मुलांच्या अभ्यासासाठी असेल, मुलांच्या प्रगतीसाठी असेल, यश येण्यासाठी असेल, नोकरीसाठी असेल, त्यासाठी तुम्ही तिथे गणपती बाप्पांना इच्छा बोलायची आणि त्यातल्या लवंग आणि कापूर तिथेच गणपती बाप्पांच्या चरणाजवळ ठेवायच्या आणि कलाव्याचा दोरा घरी घेऊन मुलांच्या पायामध्ये किंवा हातामध्ये बांधायचा. तर अशा पद्धतीनं तुम्ही उद्या ह्या 2 सेवा करा. तुम्हाला त्याचं फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. कारण जी काही सेवा आपण करत असतो, उपाय करत असतो, हे आपण अगदी मनापासून विश्वास ठेवून करायचे. उपाय करत असताना आपण करू का नको, केलं तर त्याचा फायदा होईल का आणि त्याचा फायदा लवकर मिळेल का असं म्हणू नका. कुठल्याही देवाची कुठल्याही देवाची पूजा करत असताना त्याच्यावरती श्रद्धा, विश्वास ठेवून जर तुम्ही ते उपाय केला, सेवा केला, व्रत केला, उपासना केला तर त्याचं फळ देव नक्कीच देत असतो. अजून एक मी जाता जाता सांगते, ज्या काही तुम्ही सेवा करता मी सांगितलेल्या त्या सेवा तुम्ही मनापासून करा. फक्त कुणाच्या निंदा नालस्ता करू नका, कुणाबद्दल वाईट बोलू नका. दुसरी गोष्ट, मनात जे आहे तेच ओटावर ठेवा. नेहमी गोड ठेवा मनात, म्हणजे ओटावरही गोड येईल. मनात कपट भावना आणि ओटावर वर दाखवण्याची भाषा वेगळी ठेवू नका. कारण महाराजांना, गणपती बाप्पांना ह्या सगळ्या गोष्टी दिसत असतात. म्हणून नेहमी दुसऱ्याचं चांगलं चिंता. स्वामी समर्थ महाराज गणपती बाप्पा नक्कीच तुमचं चांगलं करतील. आणि हा माझा व्हिडिओ जो आहे ना, तो जास्तीत जास्त तुमचे मित्र, मैत्रिणी, नातेवाईक, शेजारी यांना शेअर करा. कारण कोणाच्या नाही कोणाच्या इच्छा ज्या असतील त्या नक्कीच पूर्ण होत असं मी गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते. माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा, ऑल बटनला क्लिक करा. त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे कळतील. जो कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.